मोहासूर हा सूर्यदेवाचा भक्त होता. सूर्यदेवाच्या वरदानामुळे तो अजय झाला होता आणि याच अजयत्वामुळे त्याने त्रैलोक्यावर विजय मिळवला होता. याच मोहासुराचा वध आपण बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळ कोळंब भटवाडी प्रस्तुत नाटक मोहासूर वधाच्या अंतिम भागात पाहणार आहोत. आणि या नाटकाच्या चित्रीकरणात काही चुकी झाल्या असतील किंवा काही कारणास्तव कोणता व्हिडिओ शूट करायचा राहून गेला असेल तर माफी असावी. तर मग चला पाहूया दशावतार मोहासूर वध अंतिम भाग. मैत्रिणी सुद्धा येणार होत्या हो, पण कुठे राहिल्या. जास्त घाबरू नकोस. एक मौल्यवान संदेश देतोय आणि तो संदेश कोणता असेल तर 4 पायांच्या जनावरांपेक्षा ही 2 पायांची जनावर फार भयंकर असतात. एवढं मात्र ध्यानी दे. पण मी काय म्हणते, काय ते? आपलं नाव माझं नाव, अरे बापरे, माझं नाव सुमेध. पण काय ग तुझ्या द्याला संज्ञा? सुगंधा. अरे वा, बाबांनी सुगंधा. खरंच आपली ओळख झाली, मनाला समाधान वाटलं. जर का सुमेध कुठे भेटला असेल तर त्याला ओळखीचा नक्की दाखवा म्हणतोय. आणि म्हणूनच माझी कर्तव्य मला हात देत आहे. मला निघावं लागेल म्हणूनच निघाला. जाऊ नको दूर साजना. अरे बापरे, जाऊ नको म्हणते. अगं, प्रियसी असावी तर तुझ्यासाठी. मनाचं समाधान झालं. कारण तू प्रेमाची प्रेम मला माझ्या कंठी अर्पण केलीस, त्याचा सुमेधाने स्वीकार केलाय. अगं वेडे, आताच तर आपले कुठे प्रेम झालंय, कुठेतरी नातं जुळलं गेलंय. मग हे नातं कुठेतरी हे प्रेमाचं रूपांतर विवाहात व्हावं एवढी माझी इच्छा आहे. हो, लग्न तर व्हायलाच हवं. पण माझ्या मनी एक शंका आहे. कोणती? आता आपण इथं भेटलो, हा, आता याच्या पुढं तू तुझ्या घरी जाणार, मी माझ्या निवासस्थानी जाणार. मग याच्या पुढं आपण भेटणार तरी कुठे? कुठे या भेटायला? काय उद्या येऊ? हा, अगं पण येऊ कुठे? बरोबर. बाबा आता पुन्हा पाठवणार नाही अरण्यात. काय झालं? बाबा पुन्हा पाठवणार नाही? तसं नाही, मैत्रिणींचं नाव सांगून मी इथं आले होते हो. मैत्रिणींचं नाव सांगून आले होती. हो. मग उद्या घराच्या बाजूला पाणी पाठवणार? असताना या अरण्यात कशाला पाण्याला जाते असं म्हणलं. अरे बापरे, बरोबर. सारखं सारखं पाठवणार नाही मैत्रिणींचं नाव सांगून. बरोबर. मग असं करा, काय ते? तुम्हीच या आमच्याकडे. काय? हा, आता मला काय इथे यायला जमणार नाही. अगं ए, वेडी झालीस की काय? मी तुमच्या जवळ येऊ? हा, अगं मला मारतील. कोण? अगं तुझ्या बाबा. तो पण तुमचा. मी काय म्हणजे माहिती? पण काय म्हणतो, मी येईन सुद्धा. अगं मी तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी मी येईन. पण
पण येऊ ते केव्हा? दिवसा ढवळे येऊ नका. काय म्हणाली? मग मार खाल्ल्याशिवाय जाणार नाही. मग रात्रीचं येऊ. रात्री या. हा, रात्रीचं बाबा येतो. लवकर झोपतात. बाबा लवकर झोपतात म्हणून रात्रीचं येऊ. अगं रात्रीचं आलो आणि कुठेतरी श्वान जर भेटले तर मला चावणार नाही का? प्रश्न आहेत का माझ्याजवळ? तुम्ही का हात हलवत आहे ना? हात हलवत नाही घेऊन येणार. माझी तारिणी माझ्या होय सोबत. ना, मग कसलं कशाला घाबरता? मग ठीक आहे. श्वान चावणार नाही याची दक्षता मी घेतो. लवकर लवकर. पण लवकर पाहिजे. लवकरच येणार. पण मला सांग ना, मी आलो. मी तुला ओळखणार कसं? तुम्ही आला हा, बाबा. आणि मी आलोच तर तुझ्या झोपडीत मी येणार कसं? बरोबर. बाबा तर रात्रीचा दरवाजा बंद करतात. त्यात गाणी उठून पुन्हा उघडेन. म्हणजे तू द्वार उघडं ठेवणार? असंच करते. मग ठीक आहे, द्वार तू उघडं ठेवशील सुद्धा, मी आतमध्ये प्रवेश करेन सुद्धा, पण मी ओळखणार कसं? अंधार तर फार असणार. बाबा वर झोपतात, मी खाली झोपतात. काय अगं ए, जिभेला काही हाड? म्हणजे तू काय म्हणाली? जमिनीवर झोपते. अगं असं म्हण. इतरांच्या मनामध्ये शंका. अरण्यातून मराला येतो, फक्त तुम्ही समजू शकत नाही. बरोबर आहे, मी समजून शकलो म्हणून सांगतोय. बाबा बाकड्यावर झोपणार आणि तू खाली झोपणार. मग ठीक आहे, मी येईन, पण मी ओळखणार कसं? तसं नाही. जर बाबा जर खाली झोपले तर? बरोबर. बाबांच्या मनाचा प्रश्न ना, कधी काय करतील हा, सांगता येईल. कोणाच्या मनात कधी काय येईल सांगता येणार नाही. बरोबर. आठवलं. असं करते. काय ते? बाबा झोपताना ना हा आपल्या डोक्याच्या वर तांब्या ठेवतात. हा, हा, तांब्या ठेवतात. आज उद्या मी काय करेन, माझ्या डोक्याच्या वर ठेवेन. काय म्हणाली? हा. म्हणजे जिच्या डोक्यापाशी पाण्याने भरलेला तांब्या हा. ती तू? काही नाही, एकदम सोपं झालं. मग आता जाते लवकर जाते. सगळी धुणी वाळत घातलेली, आल्यापर्यंत उशीर झाला. काय झालं? काय झालं? नुसती तरंगा फुलवत का? तुमची सवय झाली तुमच्या बरोबर राहून राहून. काय ह्या चालला का? काय झालं? तर मगात पासून मी बघतो, एकटाच बोलतो का? एकटाच हसतो का? जेव. एकटाच काय चालला का? तुम्ही एवढी लाडत काय का? चेडू मोठा झाला का बापाशी बघूचा चेडवातले बदल बापाशी कळतात. एक राव सांगायची ना, चेडू कसा बोलता, काय करता ह्याच्या बारीक लक्ष बापाशी तू असता. काय झालं? मगात पासून बघतो एकटाच आपल्या बाबा काहीतरी का? काय चालला का? काय ते इशारे ते झोपेचे आहेत. झोप येता तू का? आज मला लवकरच झोप येते. काय रे बा? मला येत नाही. हतरू तरी घाल. त्यामुळे असं करता तुम्ही या तरंगात फुलवता. झोपतला तरी तुम्ही कुठं झोपता? आता काय आम्ही रोज वर झोपतोय. आज वरात झोपा. आज वर झोपत नाही ना. आज मी बघतोय तुझ्यात बदल हा वागडा झोप नाही आणि होईल नको. मी पण खाली झोपणार. तुम्ही खाली झोप. एरवी वर झोपायला झोपता ना हो. कधी सांगितलं मी वर झोपते तर कधी तयार होत नाही. माझी आजच तुम्हाला- कपार धरली वर झोपा. मी खाली झोपतोय तुझ्या बरोबर. उठायला गेले तरी कळा काय होणार? हे बदल माणसाच्या लक्षात येतो. झाडू तरी मारायला हवी होती. झाडू व्हायला हवी होती. तुका तरंगा फुलावून आपला झोपा. बाप्पा टाकून झोपतो. एक दिवस कंबर मोडेल मग समजेल. काबा खोबऱ्याचा तेल लावतोय कंबरे काढीव काढीव. झोपा ना वर. मी लोळते माहित आहे ना. माझ्या माने तरी मारलं खाली झोपतलंय.
त्याला नाही कशी. मग तुम्ही जागेच राहा. नाही 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 झोपा. झोपते हा? झोपतं? मग झोपतं? जागे राहू दे का ते तसं मला राजा बसवायचं. मार्गे भांडा भांडा. कधी कुठले कर सांगा ठेवता. झोपा लवकर. हे काय? काय बघलं? हो बाबा, मगे राहू बाय झोपतय. एरवी तुम्हाला पाण्याची चांगलं लागतं ना हो. बाय झाड आपुस दमलो आला. एरवी यांना कापून देणं ते लक्ष देणं. पाणी पिऊ का? पाणी आठवण होती ना. मग झोप पिवा. बाबा झोपा ना गप. अगं झोपतोय सगळं घालणं. पाणी बघून प्या. चिखला काय खाऊ ठेवूया. तांबियो हे आपल्या डोक्यात ठेवले. लोळाची सवय हात मारल्या जवळ चिखल करताना या अकडे ठेवू अरे ती झोपता बघताय. ती बरोबर. अरे बापरे, तिने तर सांगितलं होतं मी एकटीच खाली झोपते. ही तर दोघं जण पंचायत निर्माण झाली. हे सगळं बघवाचे राव. झोपता काय झालं ना नुसता वळवळता काय. काय झालं? अगं काय लुळत मी कुठे लोळते? बापरा काही फुटा कापून लोळते. वगैरे राव. म्हणून तुम्हाला सांगत होते वर झोपा. वर नाही कटकट कुठची? अगदी झोपली रे. मध्ये पण येऊ नका. हाय, हाय, बाबा, दरवाजा बंद असताना कसा येईल? नका कोणीतरी लावले. कुत्र चोर चोर केलं. अरे वा वा वा, आत्ता माझ्या लक्षात आलं.
जिच्या डोक्यापाशी पाण्याने भरलेला तांब्या तीच माझी सुगंध. हा. वा, वा. हे सुगंध. माझी ढोपरा फोडले कोणी झालं होतं? कोणी नाही आलं. तुम्हाला भास होता. स्वप्न नाही ना पाहिलं. गो भात मग तू किती आरडलं माझ्या ढोपराची भाजी केल्या मेलन मारल्या का झाडल्या. काय झालं? काय झालं? आमच्या दोघां व्यतिरिक्त कोणी नाही आहे. अगं काय सांगता? होय आवडला, होय आवडला, काय पाहिलं? बाबा तुम्ही स्वप्नातच आहात. अशी नको ती स्वप्न बघू नका हो. आता तुमचं वय राहिलं. आता मी या स्वप्न बघतो लाकडा गेली पाचला ती मग गाडी जाता मला नको इतक्या वाटा फरा हाकता. काय हो काय झालं? कोण येतो रात्री? कोण? कोणी नव्हतं. तुला बघ मी झोपलेला आहे. झोपेचा खोबरा केला. कोणी? तर समजा गावलो. डोक्यात नाही शरीर थांबलाय. नाव सांगा जरा. घेऊन गेलंय माझं बाळ. येईल माझं बाळ. येईल. कधी? कधी येईल माझं बाळ? बाळ. ये घरी. ये, 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 ये. माझं बाळ. नाही माझं बाळ रडतंय. कुठून तरी रडण्याचा आवाज येतोय. माझ्या बाळाला अंगाई पडली पाहिजे. हो. माझ्या बाळाला अंगाई पडली. तुला समजतंय का? मार्गात आडवी का? आईला उलट बोलतोस? काय म्हणालीस? आईला उलट बोलतोस? आईला उलट बोलतोस? तुला एवढ्या दूरवरून आलीस ती मला मारायला आलीस. मोठ्या गावात
म्हणून काय झालं? आईला उलट बोलणार तू? अगं ए, कोण आई? मी तुझी आई. काय म्हणालीस? तू माझा बाळ. तू माझी आई? हो. छे, छे काय छे? माझी आई असली तू माझी आई नव्हेस. मी तुझी आई नाही. मी तुझी आई नाही. पुन्हा मारू नकोस हा. तू पुन्हा मारू नकोस हा. तुझी आई आधीच कोण? काय म्हणालीस? लोकांच्या आईला तू आई म्हणतोस. तुझी आई समोर असताना तू लोकांच्या आईला आई म्हणणार आहेस? थांब माझा बाळ म्हणतोय. आहे. हा माझा बाळ आहे. हा माझा बाळ आहे. माझा छकुला. माझा सोनला. कोण म्हणतोय? माझा सोनला. करशी कोणा भारी, कोणी कल्याण दुनिया सारी. कोणी बाई? अरे हा तू माझा बाळ आहे. कोण म्हणतोय? तू माझी आई नव्हेस. डोळे बघ, घाबर, घाबर. मी तुझी आई आहे. काय म्हणालीस? हो. मी तुला घाबरू? खा ना. अरे खा ना. खा ना. तुला देणार नाही, माझा बाळ आहे. खा ना बाळा. खा रे. खा बाळ. काय झालं, नको आहे? खा दे. त्याला भूक नाहीये. हो. काय पाहतोय आजच्या ठिकाणी? या वेड्या बाईने मला एक घास भरविला. ज्या घासासाठी आज लहानाचा मोठा झालो, ज्या घासासाठी आई आई म्हणून या विश्वाच्या ठिकाणी वावरला गेलो, ज्या घासासाठी आजपर्यंत मी आतुरला गेलो, तीच घास नाही, तीच मातृवात्सल्य, तेच मातृप्रेम नाही म्हणतोय. ही बाई माझी आई असू शकत नाही. थांब म्हणतोय. वेडा नाही, झोपत सुद्धा नाही. नको. नमस्कार करतोय देवाशी. अरे तुझ्या मनामध्ये निर्माण झालेली माया ही कुठेतरी सत्य आहे. काय म्हणाला? ज्याची जाणीव तुला झाली, जो क्षण तू अनुभवलास ना, तो कुठेतरी सत्य आहे. आणि तुझ्या मनामध्ये उद्भवणाऱ्या प्रश्नांची प्रश्नावली जाणण्याचा प्रयत्न मी करतोय. देवर्षी, हा? ज्या मातृवात्सल्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो, हा? जे मातृवात्सल्य आजपर्यंत मी अनुभवलं नाही, हा? जे मातृवात्सल्य कवटाळण्यासाठी हा? आजपर्यंत तुम्ही झटत होता, तेच मातृवात्सल्य आज मला भेटलं. हा? आणि ते कोणाकडून असेल हा? तर या वेड्या बाईकडून. हा? ही वेडी बाई, हा? छे, ए, ही माझी आई वेडा बनायचं नव्हे. नाही, हा? ही माझी आई नव्हे. कोण लहान बाबने? हा? पण ही माझी अनाथ दशा. हा? महाराणी, काय झालं शिवला? हा? आज मला माझ्या मनी शंका येऊ लागली. अशी कोणती? हाच एकाएकी एक वेडी बाई हा? आज आपल्या मूर्तिमंत स्वरूपात उभी राहिली. मग सांगा देवर्षी, हा? याच वेडी बाईला सोड, हा? ही बाई आज चांगली झाली. हा? याच्या मुळाशी कारण ही नक्की बाई कोण? महेश, तुझ्या मनामध्ये उद्भवणारे प्रश्न हे सत्य आहे आणि त्याची उत्तर तुला नक्कीच देईन. अरे तुझी माता अन्य दुसरी तिसरी कोणी नसून आणि तुझा पुत्र अन्य दुसरा तिसरा कोणी नसून हा तुझा पुत्र होय. हा माझा ही तुझी काय म्हणाला देवर्षी? माझी माता कोण असते? माझा मातृवात्सल्य कोण असते? माझी आई. बाळ, वेडी वेडी म्हणून तुला हाक मारण्याचं कर्तव्य केलं नाही. शेवटी तूच माझा बाळ निघाला. खरंच जे विधीचं विधान कोणी खोडू शकत नाही हेच करायचं. आणि त्या नियतीनं आपल्याला पुन्हा मिळवलंय. देवर्षी, हा? लहानाचा मोठा झाला तो भिल्लाच्या मातीत. नक्की
होती. आणि आज माझी आई मला भेटली. हा. मग सांगा देवर्षी, आज माझी आई वेडी बनण्याचं कारण आणि असं कोणी कृत्य केलंय? वातावरणाचा सम्राट मोहासूर ज्याने तुझा पित्याचा घात केला, तुझ्या मातेची अशी अवस्था केली, परंतु संकट इथपर्यंत थांबलेलं नव्हे. अरे पावलाने पाऊल टाकत तुमच्यापाशी येत आहे आणि ते संकट कुठे असेल त्याला आळा कशा प्रकारे घालायचा याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार काय आहे. म्हणणार? हा. देवर्षी, हा. यावेळी तुम्ही जर का मार्गदर्शन करत असाल हा. तर त्या संकट सामोरं जाणं हे माझ्या मग विलंब कशाला? या मुलाला मागे. चला म्हणतोय. तू चुका करता, तू चुका करता, पारसी भक्ताला. तू चुका करता, तू चुका करता, पारसी भक्ताला. पारसी भक्ताला मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. मुळारंभ सकल कलांची करी सकल साधना, करी सकल साधना. तू तुका करता, तू तुका करता, पारसी भक्ताला. तू तुका भक्ताला, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया. ब्रह्मणेन ब्रह्मस्वरूपाय नमः. आहा, कोण आहे गणेश लोकांचा मंगलमय वातावरण? प्रत्येक सद्भक्ताच्या मुखकमलाकडे जर पाहिलं असेल तर केव्हा एकदा गणेश या गणेश लोकात येतोय आणि त्याचा शुभ आशीर्वाद केव्हा एकदा आपल्याला लागतो. अशी जिज्ञासा प्रत्येक माझ्या सद्भक्ताच्या मनात लागलेली आहे. आणि म्हणूनच हे माझ्या सद्भक्त हो आहे या गणेशाचा तुम्हाला मंगलमय तऱ्हेचा आशीर्वाद, मंगलमय तऱ्हेचा आशीर्वाद. तुमच्या मनात असणाऱ्या सर्व इच्छाकांक्षा हा तुमचा दयेचा देव गजानन परिपूर्ण करणार आहे. अरे या गणेश लोकांच्या ठिकाणी ब्रह्मकराय नारद महामुनीचे आपण येऊ दे. तुलबाराम, ये तुझी मार्ग प्रतीक्षा हा गणपती गजानन करतोय. यावी यक्ष प्रश्न माझ्या मनी थैमान घालतायत. असा कोणता? नारदा, यावी तुझ्या देहाचा अवलोकन या गणपती गजाननाने केलंय. हा. पण देह इथे आहे, तुझं चित्त थाऱ्यावर दिसत नाही. नारदा, काय म्हणावं तरी काय? तेव्हा हा. प्रश्न असतोय, हा. माझं इथपर्यंत आगमन झालंय, ते सहज नसून मुद्दाम आहे. काय म्हणालास? त्याच्या मुळाशी कारण म्हणजे आहे. गणेश लोकांपर्यंत तुझी पावले पडले, हा. ती सहज नसून मुद्दा म्हणून. होय देवा. मग नारदा ऐकूया. कारण देवा, हा. मृत्यू लोकांमध्ये एक निष्ठतेने फक्त भक्ती करतात ती देवतांची, अर्थात भक्तीमधून शक्ती देवतांना मिळते. अर्थातच आणि म्हणून देवाधीन भक्त आणि भक्ताधीन देव आणि या आम्हा देवतांचा मोठेपणा जर कुणी वाढवला असेल हा. तर या भक्ताने होय. आणि म्हणूनच हा. मला सांग, असं काय निर्माण झालंय? देवा, हा. संकट निर्माण झालंय. काय म्हणालास? आता भोळाचा सम्राट महासूर उन्मत्त झालाय.
म्हणजे पाताळ होण्याच्या ठिकाणी त्याचं वास्तव्य हा. आणि तोच मोहासूर हा. आज त्याने आज या पृथ्वी तलावरती हलकल्लो निर्माण केलाय. आणि पृथ्वी लोकावरती देवा तुझ्या भक्तांवरती हे संकट मोहासुराने आणलेलं आहे. अर्थात हा. त्या मोहासुराला कुठेतरी आग घालणं हे गरजेचं आहे. मग नारदा हा. मोहासूर जर उन्मत्त झाला असेल हा. तर त्याला पायबंद घालणं हे तुला सत्य आहे हा. आणि तुला विलंब नको आहे. फक्त मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया हा. मोरया मंगलमूर्ती मोरया 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 तू बाई तुका कोण हाक मारता मैत्रीण तर मैत्रीण बापती आहे कावा अगदी योग्य सुनबाई म्हणून आत्मा अहो सुनबाई जन्माचा लगेच जाऊन सुन बाई एका लग्नाची लय घाई आत्ताही बघता माहिती सुन बाई कोण रे आणि हरी तुमची सून किती आली हा घर घर नाही तुझ्या सून आमच्या घरात नाही हा हो सून तुमच्या आमच्या घरात आली ओरडतोय कशाला? ओरडताय घर माझा बरोबर आहे. मी आरडा नाही तर काय हो घरी माझ्या घरात मी काय हो घरी त्याची जागा तो आपली प्रस्तावित करणार. कोण 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 तुम्ही इतके आम्ही कोण माहित आहोत का? तुका माहित आहे बाई गो हा, भाई गो काय गो भाई वळ्यात हो मामा. तरी म्हणते हो मामा. ही कोण माहितीये का? तुझ्या औषध भाव मामा मामा का औषध भाव काय आला म्हणजे माझ्या आईचा भाऊ नव्हे. मग ठीक आहे मामा बोलत नाही. आता ऐका. कशा केलं महाराज श्रापडे आगाव दे का बाबाजी ऐकून तरी घ्या काय सांगतात ते. काय झालं ऐकायची सवय नाही वाटत. आपलं तेच खरं आता आहे. ऐका. वाटून तर काय नाही पुट्टा बरोबर आहे. ही कोण आहे माहितीये का? भद्रावती नगरीची महाराणी राणी भद्रा. काय सांगतात अरे बापरे. मोठ्या माणसाचे धरू पडे पाय बाय. काय सांगायला ऐका ना सांगा ना हा माझा मुलगा सुमेध हे कशा केलं एकच कारणासाठी. एकाच कारणासाठी तुमची जी मुलगी आहे ना मुलगी, हा सुगंधा. तिला मागणी घालायला आली. माझ्या मुलासाठी चढवा बरं सून आता म्हणून माहित मागणी आहे हा. घालायला आलो. तू राजाची राणी होशील मी तयार आहात ना अगो आशीर्वादच माझं तसो चला तुम्ही तयार आहात का मी तयार म्हणजे काय मी भेटणार आहे असं काय म्हणता? तयार काय घेऊन बसला इतका बरा बरा गाव त्याचा काढून खायचा व्हायचा अरे वा. ती हाती हिला पडेल यायची. शुभमंगल मारून टाकेल. माझ्या घरात ऊस चाललंय त्याचं फिराय कुणाचं लग्न लावतोय? हा? लग्न कुणाचं? माझं घर हा, माझ्या घरात लगीन लाय हा. बारशे करीन तुझ्या बापाशी काय करणार? माझ्या बापाचं नव्हे, तुझ्याच बापाचा आता वाईट होणार आहे. तुझ्या बापाला तू आता नाही सांगणार आहे. माझ्या बापाशी 10-15 वर्ष झाली हा, आठवणीने काय रडते डोळे पुते घबरवतोय तुला काय घेऊन बसलास? तुझे आता लग्न लावतोयस ना? हा? कोण आहे तू? कोण आहे? ह्या माझा चेडू तो माझा जावाई नाव नाव त्यांचं काय? सुमे कुणाचा कोण? औषधो हो औषध जी मला वाटलं तुझ्या आईचा नवरा. कळलं नाही का औषधो हो किती म्हटलं मला वाटलं तुझ्या आईचा नवरा म्हणजे बाप झाला. इतकं कसं कळणारा हे आहे हे घेतोय हे, आणि हे तो औषध हो मी अरे, या चेडू त्याच्या औषध हो मी म्हणजे माझा चेडू ते होतंय काय नक्की? आता काय आता कोण करतला म्हाताऱ्या वांगडा
असं काय करताना? ही कोण? महाराणी भद्रराव, तुला काय वाटलं? तू अजून जिवंत आहे. अरे तू गेल्यानंतरच मरेल. काय हिंमत? पोचवीनच मरेल. मला पोचवण्याकरता जर तुम्ही सारा प्रयत्न करत असाल, तुमचा सर्वांचा शेवट. आकाशी आणि या सुमेधाचा एक लक्षात ठेव, माझ्या पिताजींचा जरी तू घात केला असेल, त्या घाताचा सोड त्यांच्या वदानं तुझ्या वदानं काशी झेप घेरे पाखरा, काशी झेप घेरे पाखरा, भगवती वैभव माया, परसाळ मिळते खाया, सुखलो रूप झाली काया, हा कुटवर वेडा पिढी आसरा, सोन्याचा. मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया, 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 मंगलमूर्ती मोरया. कोण माझा देव? नमस्कार करतो. आणि मंगलमूर्तीचा आशीर्वाद. मला करा, मला याच्या जीवावर उड्या नको. अरे याचे शरण दर, काय धरू? चुकव तुझे मरण. काय धरू? शरण ए, गेला. बोल. नारदा, हा, तू माझा आहेस की नाही? होय तर. पक्ष बदलता उपयोगाचा नाही. धंदा असतो. हा, पक्ष बदलतो. वारे नारदा, आता देवाच्या बाजूने. या देवाच्या होय तर. तुला वाटलं हा तुला वाचवणार, मला मारणारा जन्माचा आहे अजून. ए, अरे, कोण अशी तुझ्या देहाला संज्ञा? आता भोणी वास्तव्य. हा, नाव माझं महासोर. धन्यवाद देतोय मी तुला. हा, तर या विश्व पटलावरती ज्याने उन्माद केला, ज्याने हाकार माजविला, तोच मोहासूर तू माझ्या नेत्रासमोर आहेस. होय. मग मोहासूर, काय? यावेळी तुला एकच सांगू इच्छितो, काय ते? झालेला प्रमाद खूप झाला. हा, आता मी तुला एकच सुसंधी देण्याचे कार्य करतोय. जर का तुझं मरण तुला डोळ्यासमोर दिसायला नको असेल, हा. तर धर्माचे शरण आणि चुकव तुझं मरण. ए, हा? हे कोण कुणाला सांगतो? साला छत्तीसगडी देवताला त्याला सोयी बळकरून सोडला. साला देवानी स्वतःची स्थानं सोडली. ज्या महासुराच्या भीतीनं तो महासूर तुमचे चरण धरून स्वतः मला चुकल्या घातात आलो असं होता. देवता हो, तुम्ही सावध व्हा. इतरत्र देवतांप्रमाणे तुमची अवस्था होऊ नये. असं धरून फक्त वेगळे राहू दे. मोहासूर, हा. ओम पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्ण मेवावशिष्यते. माणसाने आपल्या भूतकाळात काय केलं होतं, चालू वर्तमान काळात तो काय करतोय आणि भविष्य काळ कसा त्याला घालवायचा आहे, याच्यासाठी हा शांती म्हणतो तू तुझ्या जीवनात तुझा भविष्य काळ. ए देवा, हा? हा शांती मंत्र देवतांना दे. हा. त्याला आपल्या जीवनात काय साध्य करायचं ते कळत नाही. आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर मी माझ्या भविष्याचा विचार अगोदरच केला. तेव्हा थोपट राहावं बा. मग स्वीकार ना तुझा आवाज. माझा गजानन दिव्यावतारी, माझा गजानन, माझा गजानन दिव्यावतारी, गुणी निर्गुणी हा जगी निराकारी, गुणी निर्गुणी हा निराकारी, चराचरी देव माझा, चराचरी देव माझा, डोळ्या दिसावा स्वामी गणराज माझा, जीविका विसावा स्वामी गणराज माझा. चतुर्भुज रूप काशी पितांबरा, चतुर्भुज रूप काशी पितांबरा,
येसावा स्वामी गणराज सावधान म्हणतोय महासुर. मोरया, मोरया, मंगलमूर्ती. मोरया, मोरया, मंगलमूर्ती. मोरया, मोरया, मोरया. काय हा प्रकार आहे? ते काय की मोहासूर सोबत तुझं घनघोर असं युद्ध चालू होतं आणि तो मोहासूर भक्त ओम, मनाच्या ठिकाणी अनेक प्रश्न तुमच्या थैमान घालताय की माझा आणि महासुराच्या आईने युद्धाच्या धुमचक्रीत एक काय की महासुर नाहीसा झाला. बरोबर आहे. हात तुमच्या मडी प्रश्न आवडतोय ना? बरोबर. मग ऐका, यावेळी या गणेशाने केले ते काय? हे विराट रूप धारण करून त्या महासुराच्या अंगातून एकसारख्या अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत होता आणि म्हणून या गणपती गणाने काय केलं, या माझ्या मोठ्या उदरात त्याला मी समाविष्ट करून घेतला. त्या महासुराला या गणेशाने घेऊन छूत केलेला आहे. या तुझ्या रूपाला काहीतरी महत्व राहिलं पाहिजे. मग नारदा ऐक, हा. महा म्हणजे महासुर होता. यावेळी माझ्या पोटाचा आकार झालाय, तो मोठा झालाय आणि म्हणूनच त्याच्या नावाला महत्व राहण्यासाठी आणि या माझ्या विराट रूपाला महत्व राहण्यासाठी यापुढे सारे भाविक जण मला महोदर गणेश, महोदर गणेश, महोदर गणेश म्हणून ओळखतील. धन्य धन्य झालो देवा. हा. या तुझ्या विराट स्वरूपाला आजपासून महोदर गणेश, महोदर गणेश, महोदर गणेश म्हणून संबोधतील. धन्य धन्य झालो. तर या दोघांचा विवाह, या दोघांचं लग्न तेव्हा तुझी परवानगी असेल तर आहे नक्की. परवानगी. हा. मग तेव्हा हा. तुझ्या आशीर्वादानं या दोघांचा विवाह शुभमंगल. विघ्नहारिसी सकल जगाचे, विघ्नहारिसी सकल जगाचे मंगल होते भक्तजनाचे, मंगल होते भक्तगणाचे. या वचनाला जाग गणेश, या वचनाला जाग गणेश. तुझं विण नाही कोणी, मोरया तुझं विण नाही कोणी. मोरया चरण तुझ्या चरणी, मोरया चरण तुझ्या चरणी, मोरया चरण तुझ्या